दुसरीकडे एक फ्रीबीजचं खूप आपल्याला चित्र म्हणजे लाडकी बहीण योजना झाली, सरकारने ती आणली, त्याच्याबद्दल ती गेम चेंजर असं म्हटलं जातं आणि अनेक ठिकाणी ती योजना यशस्वीरित्या दिसते, त्याचा आम्हाला इम्पॅक्ट ग्राउंडवरती काही ठिकाणी दिसतो. पण एक आता तुम्ही घोषणा करता सत्ताधारी पक्ष जाहीरनाम्यामध्ये की आम्ही 1500चे 2100 करू, दुसरीकडे विरोधातले महाविकास आघाडी म्हणते आम्ही 3000 करू. हे फ्रीबीजचं मॉडेल किती परवडणार आहे त्यांची? जनतेच्या हातात असतं. जनताला जे पाहिजे असतं ते नेते जाहीर करत असतात. ज्या दिवशी जनता या बाबतीत आपले मतं परखडपणे मांडेल आणि निर्णय घेईल त्यावेळी स्वाभाविकपणे बदल होईल. आज स्थिती अशी आहे की सगळ्या राज्यात सगळ्या पक्षांमध्ये हे इंडिव्हिज्युअल बेनिफिट पॉलिटिक्स याला महत्त्व आलेलं आहे. त्याला कोणीच अपवाद नाही. म्हणजे काँग्रेसचं कर्नाटकमध्ये सरकार आलं त्याच्या आधी त्यांनी त्याच घोषणा केल्या. त्यामुळे ऑब्व्हियस आहे. आता पण मागे तुम्ही म्हणाल की इकॉनॉमीला हे परवडणार आहे का या गोष्टीत? असा पहिले निवडणूक जिंकण्याचा विचार सगळेजण करतात. इकॉनॉमीचा विषय नंतर निवडून आल्यानंतर बघू काय करायचं असा. पण ओव्हरऑल लॉंगर टर्ममध्ये हे तुम्हाला वाटतं कारण महाराष्ट्राचं 6.5 लाख कोटीचं बजेट आउटले, 3.5 कोटी तुमचे पगार. यावेळी निवडणूक कशी जिंकता येईल हा प्रायोरिटीचा प्रश्न. तुम्हाला असं वाटतं की हा फक्त निवडणुकीपुरता मुद्दा आहे? कारण असा आरोप विरोधकांकडून केला जातो. असं प्रत्येकच निवडणुकीकरता सगळेच पक्ष निर्णय घोषणा ज्या करतात ते काही सेवाभावातून किंवा काही संतांची सेवा करायची देशाची सेवा करायची म्हणून थोडे बोलतात. निवडणुकीच्या ह्याच्यात मतं जास्त मिळाले पाहिजे, आपण निवडून आलो पाहिजे, हाच एक मात्र कार्यक्रम आहे एककलमी. पण तुम्हाला सगळे प्रयत्न करतात. पण हा महाविकास आघाडीचा खूप कारण भिस्त या योजनेवरती आहे. असं आहे की जनतेने ठरवलं पाहिजे की लॉंग टर्म समाजाचं आणि देशाचं हित कशात आहे. आणि जनता ज्यावेळी फर्म स्टँड घेते त्यावेळी नेते त्याप्रमाणे बदलतात.